इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। प्रभाग क्रमांक 31 मधील पिंपळगाव खांब परिसरातील शिवाजीनगर, जाधववाडी, कारवाडी, भवानीनगर तसेच परिसरातील भागामध्ये भारतीय जनता पार्टीचे श्री भगवान नाना दोंदे तसेच भारतीय जनता पार्टीचे साहेबराव आव्हाड, डॉक्टर राजेश पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत परिसरातील मतदारांच्या भेटी घेतल्या। तसेच पाथर्डी फाटा परिसरात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार पुष्पा साहेबराव आव्हाड, पुष्पा राजेश पाटील, बाळकृष्ण शिरसाट यांनी मतदारांच्या भेटी घेतल्या। या प्रचारादरम्यान मतदारांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। यावेळी उमेदवारांनी अधिक माहिती दिली। निवडणूक जी रणधुमाळी सुरू आहे ती तर होणारच आहे आणि नक्कीच भारतीय जनता पार्टीचेच सर्व अधिकृत उमेदवार निवडून येणार आहे, यात तिळमात्र शंका नाही। आणि आता जी आपले गिरीश भाऊ महाजन आहेत कुंभमेळा मंत्री, त्यांच्या अनुषंगाने आपल्या नाशिक नगरीसाठी म्हणजे मध्य असेल, पूर्व असेल, पश्चिम असेल आणि आपली कुंभनगरी म्हणजे त्र्यंबक नगरी असेल, यासाठी 25,000 करोड असा निधी आपल्याकडे येणार आहे। आणि त्यातला 2500 कोटी जो की वरती केंद्रात भारतीय जनता पार्टी आहे, राज्यात भारतीय जनता पार्टी आहे आणि खाली आपल्या आमदार सीमाताई हिरे या देखील भारतीय जनता पार्टीच्या आहे। म्हणूनच माझ्या जागरूक मतदार बंधू भगिनींना मी डॉक्टर पुष्पा पाटील नवले एक मोठं आव्हान करू इच्छिते की नगरसेवक चारही आपण कमळाचे म्हणजेच भारतीय जनता पार्टीचे दिले तर खरोखर आपल्या प्रभाग क्रमांक 31चा सर्वांगीण विकास होणार आहे। कारण भारतीय जनता पार्टीचेच सर्व उमेदवार हे निधी आणण्यास सुलभरित्या आणू शकतात। त्यामुळे सर्व जागरूक मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती की येत्या 15 जानेवारीला कमळ या निशाणीचं बटन दाबून आम्ही चारही आमच्या अधिकृत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना तुमच्या मतदान रूपी आशीर्वाद देऊन विजयी करा। धन्यवाद। रावभाड प्रभाग क्रमांक 31 चे अधिकृत उमेदवार भारतीय जनता पार्टीने प्रभाग 31 साठी खूप काम करणारे चांगले उमेदवार दिलेले आहेत। अ गटातनं भगवान नाना दोंदे, ब गटातनं मी स्वतः पुष्पा साहेबराव आव्हाड, क गटातनं डॉक्टर पुष्पाताई पाटील नवले, ड गटातनं बाळकृष्ण भाऊ शिरसाट असे 4 उमेदवार भारतीय जनता पार्टीने दिलेले आहेत। आपल्या लाडके आमदार सीमाताई हिरे, शहराचे तिन्ही आमदार देवयानीताई फरांदे, राहुल भाऊ ढिकले, शहराचे अध्यक्ष सुनील भाऊ केदार आणि आमचे भारतीय जनता पार्टीने आम्हाला चारहींना अधिकृत उमेदवारी दिलेली आहेत। आम्ही गेले 15 दिवसापासून प्रचार करत आहोत। राणीनगर असेल, चेतनानगर असेल, किशोरनगर असेल, गणेश कॉलनी असेल, प्रशांत नगर असेल, मुरलीधर नगर असेल, ज्ञानेश्वर नगर असेल, वासन नगर असेल, या परिसरात आम्ही गेले 15 दिवसापासून फिरत आहोत। लोकांचा असणारा विश्वास आणि भारतीय जनता पार्टीवर असणारा विश्वास, त्यामुळे सर्व नागरिकांचा भारतीय जनता पार्टीवर चांगला कल आहे। आणि आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्यावरती असणारा विश्वास, त्यामुळे सर्व नागरिकांचा कल हा भारतीय जनता पार्टीवर जास्तीत जास्त आहे। त्यामुळे सर्व नागरिक म्हणतात, ताई तुम्ही फक्त निश्चिंत राहा, आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे। हा विश्वास आम्हाला जेव्हा मिळतो त्यावेळी आम्हाला पुढे जाण्याचा खंबीर आणि आत्मविश्वास वाढत आम्ही पुढे प्रचारात जात असतो। चांगला विश्वास लोकांचा आमच्या पाठीमागे आहे आणि भारतीय जनता पार्टीने खूप चांगले उमेदवार आमच्यासाठी दिलेले आहेत। मी सगळ्यांचे भारतीय जनता पार्टीचे आणि सर्व जागरूक मतदारांचे मनापासून आभार मानते। आज आम्ही सर्व प्रचार दौरा करीत असताना शिवाजीनगर, जाधववाडी, कारवाडी, चिंचवाडी, नंतर आपलं पिंपळगाव परिसरातील म्हणलं आदिवासी वस्ती, भवानी नगर, तर उत्तम या आम्हाला चारही उमेदवाराला उत्तम प्रतिसाद आहे। स्वतः मी भगवान सुखदेव दोंदे, ब गटातून श्री पुष्पा साहेबराव आव्हाड, क गटातून डॉक्टर पुष्पा पाटील नवले, ड गटातून बाळकृष्ण चंद्रभान शिरसाट। अतिशय शहरापासून काही भागावर जो खेडे आहेत या शेतकरी वर्ग आहे, त्या शेतकरी वर्गांना अतिशय सर्व मोदी साहेबांवर महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र साहेब फडणवीस आणि नाशिकचे कुंभमंत्री गिरीश भाऊ महाजन, तसंच पश्चिमच्या लोकप्रिय आमदार सीमाताई हिरे यांच्या माध्यमातून काम करत असताना अतिशय शेतकरी सुद्धा खुश आहे। शेतकऱ्यांनी सांगितलं की गेल्या 25 ते 20 वर्षांमध्ये जे काही अतिवृष्टी झाली ती आत्ता मागच्या 3 महिन्यापूर्वी, पण प्रत्येक शेतकऱ्याला आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घरापर्यंत त्यांच्या बँकेपर्यंत जी काही शेतकऱ्याची नुकसान झाली होती ती त्यांना निधी म्हणून
त्यांच्या प्राप्त झाली. त्यांनी सांगितलं आहे की आम्ही येणाऱ्या 2026 मध्ये 15 जानेवारी या निमित्त जे आम्ही काम करणार आहोत, तर त्यांनी सांगितले 4ही उमेदवार प्रभाग 31 मधले कमळाला बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करणार असं त्यांनी आम्हाला गवाही दिली. प्रत्येक घरामध्ये जात असताना ऑक्शन करणं, चहा घेणं, आपलं हितगुज मांडणं हा असा परिसर असल्याने प्रत्येकाची व्यथा ऐकली, त्यांना समजून सांगितलं. त्यांनी अतिशय प्रतिसाद आम्हाला दिला, म्हणून मी या परिसराचे अत्यंत मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.